चला नको ते वाटपाचं टेन्शन आणि रोज रोज त्याच चवीची भाजी खाण्यापेक्षा आज जरा काही ते वेगळी भाजी बनवूया। त्याच्यासाठी इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं, 5-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या, पुन्हा बारीक चिरून मी कांदा घातलेला आहे। कांदा परतेपर्यंत इकडे 1 वाटी मी मटकीची डाळ स्वच्छ धुवून घेतली। कांद्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं, 2 चमचे लाल तिखट घातलं, छान ते सगळं असं परतून घेतलं। त्याच्यामध्ये ही धुतलेली मटकीची डाळ घातली आणि डाळसुद्धा ह्या कांद्यामध्ये मी छान अशी परतून घेतली। त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुमच्या घरात माणसं किती आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे पाणी आणि डाळ याच्यात ॲड करू शकता। तर 1.5 ग्लास पाणी घालून मी याच्यामध्ये 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि झाकण ठेवून मस्त अशी 10 मिनटं मी ही मटकीच्या डाळीची आमटी शिजवून घेतलेली आहे। चला झटपट अशी मटकीच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे। आपण ही आमटी चपातीबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर खाऊ शकतो आणि चवीलासुद्धा खूप भारी लागते। तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका।